तर दूध येते डायरेक्टली. याच्यात फर्स्ट टाइम आम्ही इथं कापडाने दोन ह्यांना शोधून घेतो. बरं. इथून झालं की इथे एक फिल्टर आहे त्याचा. इथं आतमध्ये एक आणि इथं वरती एक आहे. तीन वेळा तीन filter वेळा होतं. filter हा, होतं. 3 वेळा फिल्टर होतं. बरं, ह्यात किती साधारण किती लिटर दूध बसते यामध्ये? ह्यात 350 लिटरचा हे टँक आहे. एका टाइमला तुम्ही सगळं दूध यामध्ये ओतता? हा, एका टाइम. मग इथून फिल्टर वगैरे सगळं येतं होतं. हा. तरी किती खर्च आला साधारण? ते टोटल 4 लाखापर्यंत गेले सगळं. एवढ्याला 4 लाख? सगळे ऑटोमॅटिक आहे ना सगळी, म्हणजे असं म्हणजे मेड इन इंडिया असल्यामुळे काय अडचण नाही म्हणजे. बरोबर. मग इथून सगळं तुमचे पॅकिंग वगैरे डायरेक्ट इथून सगळं पॅक होऊन निघतं? बरं, मग इथे एक व्यक्ती सगळं हँडल करू शकतो? 2 लाख? हा, एक व्यक्ती हँडल करतो. दूध ओतल्यापासून 40 मिनिटात तुमचं सगळं पॅकिंग होऊन जातं? 200-250 लिटर टाइम. सकाळी 200-250, संध्याकाळी 200-250 लिटर दूध आहे. बरं, म्हणजे एका तासात तुमचं सगळं 300 लिटरचं पॅकिंग होऊन सगळं डायरेक्ट तुम्ही विक्रीला विक्रीला जातं. ओके. तर ह्याला लाईट वगैरे जर लाईट नसेल तर कसं करता तुम्ही एखाद्या वेळेस?